अर्थात कारेगाव रांजणगाव ढोक सांगवी डॉक्टर्स असोसिएशन फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहे डॉक्टर अविनाश डॉक्टर प्रवीण नरवणे। तर फलटण डेव्हिल्स कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतील डॉक्टर संदीप। मॅच अशी सुरू राहील आणि विजयाचं आव्हान आहे 80 धावांचं आणि 80 धावांचा पाठलाग सुरू होईल। समालोचन कक्षातून ऐका समाधान अवचट सरांना। वाह, काही फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय। परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय आणि ते मात्र मुख्य पंच कळवतायत। डॉक्टर अविनाश गावडेच्या बॅट मधून 4 धावा चौकार। एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर अविनाश गावडेची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर पाहिलं तर पहा एक मजबूत सुरुवात पहिल्या चेंडूवरती इथे केली आहे आणि धावांचा श्रीगणेश मैदानाच्या आतमध्ये होतोय। चौकरण अकाउंट ओपन केलं त्यानंतर पाहूयात मागे सरकत आपण पाहतो की अक्रॉस द लाईन फटका खेळला आणि डीप स्क्वेअर फोडतोय पुन्हा एकदा डॉक्टर अविनाश गावडे। सनसनाटी जलवा, मिळतील 4 धावा चौकार। बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। इथे मात्र आपण पाहिलं तर पहा अविनाश गावडे सर इथे सेट होत आहेत आणि त्यानंतर वा चांगले चेंडूला सर्वात देण्याचा प्रयत्न तिथे धनंजय सोडबिसे सर होते। एक चांगला चेंडू कव्हर केलाय आणि कोणती धाव नसणार आहे। गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू परंतु हलक्या हाताने खेळलेला फटका। परंतु पाहिलं तर शॉट मिड ऑफ मध्ये चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये कव्हर केला होता। त्यानंतर पाव्यात गॅप शोधलाय, रूम बडवला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट। एक सुंदर तडाखा होता तिथे, डीप मिड विकेट फोडतोय 4 धावा चौकार। 12 धावा धोपलकर बरदेत। त्यानंतर फाबियात गुडगा टेक तमाशा देख थेट फेकू दिला चेंडू सीमारेषा बाहेर। तू चंद्रमा डबात, बॉल पाठवलाय ढगात, धाबा भिडतील 6, षटकार। नवीन चेंडू द्या। षटकार पाठोपाठ चौकार येतोय। इथे आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आता तडजोड पाहायला मिळत नाहीये। अक्षरशः डॉक्टर अविनाश गावडेच्या बॅट मधून तोडफोड पाहायला मिळतीये आणि पहिल्या षटकामध्ये आता 22 धावा त्या व्यक्ती तिथे कुठून काढलेले आहेत। एका षटकानंतर धोपलकरवरती 22 धावा, दुसऱ्या षटकाला होते सुरुवात।
दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती पाहिलं तर आपण डॉक्टर संदीप गाढवे पुढे येत आहेत. प्रवीण नेरावडे शांत सईबी केळी साकडेचा निश्चित प्रयत्न. मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर त्यांच्या बॅट मधून मोठे फटके येऊ शकले नाहीये. म्हणजे कुठेतरी शांतता सईबी केळी साकडेचा निश्चित प्रयत्न त्यांनी ठेवला. परंतु आपण पाहतो की शांतता सईबी केळी साकारली तर कुठेतरी मित्रांनो आपण पाहतो की आपलं काम बनवण्यासाठी आपण थोडस उशिरा तिथपर्यंत पोहोचत असतो. आणि ज्यावेळेस आपल्याला ते काम सोपं करायचं असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तोडफोड करायची असते. परंतु आपण पाहतो की बिमर आहे का ही पाणी काढण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे आता मागणी केलेली आहे. आणि तिसरे पंच कळवतील योग्य तो आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये. तिसऱ्या पंचाचा कॉल नो बॉल. बिबर चेंडू असेल. आता फ्री हिट येते. आणि आता फ्री हिट पाहूयात कशा प्रकारे हिट करणार आहे प्रवीण. आणि त्यानंतर आपण पाहतो की चांगला चेंडू पैताडाच्या आतमध्ये कव्हर केला पहा. शॉट फाईन लेग मध्ये. आणि तिथे मात्र सिगलच्या संख्येनं वाढ होती पहा. धोपलकावरती नजर टाकूयात. वाह, एक चांगला चेंडू पैताडाच्या आतमध्ये पाठावा लागेल संदीप गाढवेचा. आणि ते मात्र मोठ्या फटकेच्या शोधात होता अविनाश गाबडे. परंतु आपण पाहतो की हलक्या तड खेळायला फटका फक्त चेंडूला कट केलाय. आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकली तर गुल्लेकर कळवतोय तिथे संकेत सर. 25 धावा धोपलकावरती लागतायत. वाह, व्हेरी शॉट होता तिथे. पडलं तो थोडं सातलं बळ घेणारा चेंडू. आपण पाहतो की एक चांगली गोलंदाज जे बैठकीच्या मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. दुसरं षटक टाकण्यासाठी संदीप गाढवे पुढे आलेच. आणि त्यानंतर एक धाव घेतली पहा. तिथून पुढचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये एक सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर परंतु इथे मोठ्या फटकेच्या शोधात फ्लोरलेचा चेंडू. परंतु बॅट वरती प्रॉपर मिडल होऊ शकला नाहीये. आणि तिथे मात्र डॉट चेंडूची घोषणा होतीये. काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संदीप गाढवेड. उलटा चेंडू त्याच बरोबरीच परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. थेट फेकून दिला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. पवार सर्जिकल हॉस्पिटल हडपसर येतोय षटकार 6 धावा. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती धावा बनवल्या 10. 32 धावा धोपलकावरती शेवटचे 36 चेंडू. आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे तिथून पुढे अजूनही 10. त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढील चेंडू. वा, फक्त चेंडूला कट केलंय. तिथे मात्र 2 खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलेले आहेत. फर्स्ट लिपचा खेळाडू होता तिथे. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू परत आपण पाहतो सिंगल मिळाली. आणि सिंगलच्या संख्येनं वाढवून धोपलकावरती नजर टाकत गुल्लेकर कळवतोय 10. दा तेरी ना मेरी डबल तेरी. 33 धावा धोपलकावरती आहेत. आणि 33 धावा धोपलकावरती असताना सामन्याचं इक्वेशन बदलतंय. शेवटचे
35 चेंडू शिल्लक आहे, 47 धावेची गरज. इथून पुढे रिव्हर्स पुलचा पॉवरफुल वंडरफुल येतो तिथे एक जबरदस्त शानदार उत्कृष्ट लॅब सासवडचा सणसडी चौकार, 4 धाबा. चौकाराच्या सय्यड मोठी वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकूयात. वाह, काय फटका, स्क्वेअर कटचा देखडा राजेशाही तडका होता. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आणि इथे मात्र एक ताबडतोब फटका डॉक्टर अविनाश गावडेच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा सनसनी चौकार. चौकाराच्या मदतीने मोठी वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकूयात. 41 धावा धोपलकावरती आहेत. शेवटचे 33 चेंडू शिल्लक असतील आणि अचूडे बनवायचे 39 धावा. वाह वाह भाई वाह, इथे मात्र पूर्ण एकदा चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय. तिसरा चौकार येतोय खळदकर हॉस्पिटलचा, एक दणदणी चौकार, 4 धावा. तीन चौकार आल्यानंतर पहा मित्रांनो, सामन्याचे पूर्णपणे आता इथे 21 बदललं गेलं आणि त्यानंतर पुढे एकदा फामिया डाबा पाय पुढे घेत आडव्या बॅट न खेळायला. इथे मात्र 3 चौकारा पाठोपाठ शिवछत्रपतींचा छापा, मिळतील 6 धावा, षटकार. सातत्यानं आपण पाहतो की मोठे फटके आलेले आहेत आणि इथे मात्र पूर्णपणे सामन्याची हवा काढून टाकली आहे. आपण पाहतो की शिरूर तालुक्यातले एक नामवंत टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं डाव म्हणून आपण ज्याच्याकडे पाहिलं जातो तो डॉक्टर अविनाश गावडे इथे संघासाठी मैदानाच्या आतमध्ये तळपतोय. स्वतःची इरादी इथे स्पष्ट करतोय आणि इथे मात्र पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत मोठमोठे फटके खेळून इथे सामन्यातील पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. शेवटचे 31 चेंडू आणि बनवायचे अजून 29 धावा. आपण पाहतो की 14 चेंडू 47 धावांवरती नाबाद असणारा आतापर्यंत पहा 7 चौकार त्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळण्यात आणि 3 षटकार काही खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की कुठेतरी यशस्वी होण्यासाठी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये असणारी पराकाष्ठा इथे प्रामाणिकपणे ज्यावेळेस कराल त्यावेळेस कुठेतरी ते यशाचं फळ निश्चित मिळत असतं आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं आपल्याला इथे डॉक्टर अविनाश गावडे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत धोपलकावरती धावा बनवल्यात 51 धावा. शेवटचे 31 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे 29 धावा. परंतु रिव्हर्स बॉलचा फटका, द्वितीय मात्र चांगला चेंडू कव्हर केलाय डॉक्टर संदीप गाडवेड आणि तिथे मात्र षटकाची होते समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 51 धावा बनवल्यात. तर चौथ्या षटकाला होते सुरुवात. धनंजय सोडबिसे चौथं षटक टाकण्यासाठी पुढे येत. धनंजय सोडबिसे आपण पाहूयात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारचे आता इथून पुढे कमबॅक होणार की काय. एक नेत्रदीपक असेल तुम्हाला गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण की का मित्रांनो, तुम्हाला फलंदाजाला धावांपासून दूरवरती ठेवायचं असेल तर तुम्हाला अचूक टप्प्यावरती नियंत्रण, त्याचबरोबर आपण पाहतो की कुठेतरी खेळपट्टीचा एक चांगला अंदाज घेत
तिथे तुमचा प्लस पॉईंट तुम्हाला शोधावा लागणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्लस पॉईंट शोधाल त्याचा एक मोठा उपयोग आपल्या संघाला होतो. आणि मायनस पॉईंट खऱ्या अर्थात आपण पाहतो की प्रतिस्पर्धी संघाला होत असतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळाल त्यावेळेस त्याचा एक थोडासा अंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लावावा लागत असतो. कारण की कुठेतरी परिस्थितीनुसार हे क्रिकेट खेळायचं असतं. आणि तिथं खऱ्या अर्थानं आपली धबक दाखवून देण्यासाठी जे प्रयत्न आपल्या कलेच्या माध्यमातून करायचा. परंतु पाहूयात पुन्हा एकदा गुलत असतं यार. वा, चांगला फटका होता. उंची मिळाली, लांबी मिळणार की काय? कॉल बॅक द्या मित्रांनो. असे घटना कधीतरी मैदानाच्या आतमध्ये घडत असताना सोबत दोन खेळाडू येतात त्यावेळेस कुठेतरी त्यानंतर आपण पाहतो की चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. तेथे मात्र पहिल्या ज्यावेळेस चेंडू प्रवीण सर खेळले त्यावेळेस सिंगल आली. दुसऱ्या चेंडूमध्ये आपण पाहतो की स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर डॉक्टर अविनाश कांबळेच्या बॅटमधून सिंगल येते. आणि त्यानंतर 53 धाबा धोपलकावरती आहेत. 16 चेंडू 48 धावांवरती धाबत असणारा डॉक्टर अविनाश गाबडे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 5 चेंडू खेळत 4 धाबा बनवणारा प्रवीण नेरावडे. एक चांगला फटका होता पहा. डीप लॉंगअप मध्ये खेळलेला फटका जिथे मात्र खेळाडू एडत असेल. आणि एक धाव घेतलीये, एक धाव कंप्लीट होतीये. आणि एका धावीच्या मुदतीने वाढून धोपलकावरची 54 शेवटचे 27 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे 26 धावा. आपण पाहतो की या फलंदाजाकडे मोठी क्षमता, मोठी गुणवत्ता आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये इथून पुढे कशा प्रकारची फलंदाजी असेल. वाह वाह भाई वाह, काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. ताबडतोब देखणा राजेशशाही तडका होता. मैदानाच्या आतमध्ये उठल्या अग्नीच्या झोळा फेकून दिला सीमारेषा बाहेर. लालबुचा गोळा, षटकार. थँक्यू. या षटकारानं एक मोठी वाढ होते आणि धोपलकावरती 60 धावा आहेत. 17 चेंडू 54 धावा. अर्धषटक पूर्ण झाले. आणि त्यानंतर फावियाद उंच आकाशामध्ये चेंडूच्या खाली खेळाडू होता. मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडली आहे आणि ते झेल कोणाचा सोडलाय. आतापर्यंत अक्षरशः प्रतिकी गोलंदाजावरती त्यानं सपासप वार केलेत. तुटून पडलाय, धावांची लई लूट करतोय. त्या फलंदाजाला इथे अविनाश गावडेला जीवनदान देणं म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं झालेलं आहे. आणि इथे मात्र अफलातून खेळी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे पाहिलं तर 61 धावा आणि त्याचबरोबर 18 चेंडू खेळत 55 धावांवरती नाबाद असणारा. वा, इथे पुन्हा एकदा डीप लॉंगअप मध्ये खेळायला फटका. हॅलो 4 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती आपण पाहतो की 61 धावा धोपलकावरती बनवलेल्या आहेत. उर्वरित अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजूनही धावा. एकोणीस धावा. या ठिकाणी चहा कॉफी आलेला आहे. कोणाला आस्वाद घ्यायचा असेल त्याला विनंती करतो की आपण
मुख्य समालोचक कक्षामध्ये येऊन चहा कॉफीचा आस्वाद घ्या ही विनंती असेल. सापडा संपलं की लगेच तुम्हाला चहा कॉफीचं व्यवस्था केलेलं आहे, तुम्हाला दिला जाईल. परंतु 24/19 गरज. बॉलर्स नेम नितीन कांबळे गोलंदाज ट्रॅक वरती, परंतु आपण पाहतो की स्ट्राईक वरती अविनाश कांबळे असतील. परंतु इथे मात्र चांगला फटका मैदानाच्या शॉट मध्ये सजवला, बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आणि त्यानंतर डीप कव्हर फोडलाय. सडसडीत चौकार येईल 4 धावा. चौकाराच्या मदतीने मोठी वाढ होते आणि धोपल कव्हरती नजर टाकूयात. नो चेंडू. ओके, खूप क्रीजच्या बाहेरचा चेंडू मैदानाच्या शॉट मध्ये पाहायला मिळाला. नो प्लस चौकार आहे. आता फ्रीट असेल आणि फ्रीट कशा प्रकारे मैदानाच्या शॉट मध्ये हिट करणार आहेत डॉक्टर अविनाश गाबडे. आपण पाहतो की वाह, काय फटका मैदानाच्या मध्ये सजवला होता. तिथे मात्र बिडॉनला खेळाडू तैडत होता आणि पैकी सुद्धा ताबडतोब गेली आहे. जमिनीच्या आतून खांडून काढावं लागला तिथे अविनाश कांबळेला फटका. आणि तिथे मात्र शेवटचे 23 चेंडू आणि बनवायचे 14 धावा. परंतु पाहूयात पुन्हा एकदा पुढील चेंडू. वाह, काय फटका होता तिथे. आपला तो फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय आणि एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमा फार. तिथे येतोय पहा सामंत क्लिनिकचा सडसडी चौकार 4 धावा. चौकाराच्या मदतीने आपण पाहतो की आता सामन्याचं विषय बदललं जातंय. परंतु पाहूया चांगला फटका सजवण्याच्या प्रयत्नात तिथे मोठी चूक घडली आहे. इथे पुन्हा जीवनदान मिळतंय पहा. या चुका कुठेतरी तुम्हाला वारंवार लागणार आहेत आणि अशा चुका सातत्यानं होत गेल्या तर आपण पाहतो की त्याचा मोठा फायदा प्रतिस्पर्धी आणि एक धाव घेतलीये. एका धावीच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती नजर टाकूयात. 72 धावा धोपलकावरती असताना. त्यानंतर पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये. वाह, काय फटका सजवलाय. पंखावरती ठेव विश्वास, भरारी घे झोकात, कळू दे ते बेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. षटकार 6 धावा. या षटकारानं आपण पाहतो की आता सामन्यातील हवा काढून टाकली. पूर्णपणे सामन्याचं इक्वेशन बदललंय आणि इथे मात्र 19 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायची अजूनही 2 धावा. नितीन कांबळेला समांताकडे जाण्याची प्रयत्न. वाईट चेंडूची घोषणा. पुढील सामन्याचा नाणेफेक सपोर्ट होतोय. तर सांगा, इथे मात्र झेल संधी आहे आणि संधीचं सोडं केलंय फलंदाज बाज. बॅक टू द डगआउट. चला न्यू बॅटर्स आकाश.
आकाश सोबोशीला पडत इथून पुढे पाडर आहोत परंतु सामन्याचं 21 बदललं जातं आणि